गणपती बाप्पा मोरया. आता लवकरच आपल्या बाप्पांचं आगमन होणार आहे आणि त्यासाठी रिच क्रिएशन घेऊन आली आहे खूप सुंदर सुंदर अशा हँडमेड कंठ्या. अतिशय सुंदर सुंदर डिझाईन आहेत. अगदी 1 फुटाच्या गणपतीपासून 2, 2.5, 3 फुटाच्या गणपतीपर्यंत होतील अशा या सुंदर हँडमेड कंठ्या. तुम्ही पाहताय की याच्या ज्या डिझाईन आहेत ते खूप सुंदर आणि अप्रतिम आहेत. आणि याच्या सोबत गणपती बाप्पांच्या डेकोरेशनसाठी आपण घेऊन आलो आहेत रेक्झिन मध्ये, जे वॉशेबल आहे. तुम्ही कंटिन्यू ही वापरू शकता, दिवाळीला देखील वापरू शकता. असं खूप सुंदर असं पिकॉकची रांगोळी, ह्याला तुम्ही रांगोळी म्हणून वापरू शकता किंवा तुम्ही वॉलवर देखील डेकोरेट करू शकता. गणपती बाप्पा इतके सुंदर वाटतात या रांगोळी पुढे. ही बघा, मी आता ह्या वॉलला गणपती बाप्पांच्या मागे याचं डेकोरेशन करते, मखर करते. याचं इतकं सुंदर वाटतंय. त्याच्यानंतर ही रांगोळी आहे ज्याच्यावर मी बाप्पांना बसवणार आहे. ही सगळी रांगोळी 3 फुटाची आहे, वॉशेबल आहे. ह्याच्यामध्ये रेक्झिन लावलेला आहे, त्यामुळे खूप सुंदर लेदर वापरलेलं आहे. बिग बाळी आपण आणलेली आहे. तुम्ही बघा किती छान वाटते ना ही बिग बाळी. त्याच्यानंतर ही बघा. पण मला कुठेतरी असं वाटत होतं की आपले बाप्पा कुठेतरी अजून असं वाटत नाही, आणि म्हणूनच नंतर माझ्या मनात आलं आणि मी हा बनवला सुंदर असं कृष्णासारखा मुकुट आपल्या बाप्पांसाठी. त्याच्यानंतर तुम्ही बघताय की कानाला सुद्धा मी खूप सुंदर असं डेकोरेटिव्ह केलेलं आहे. कानाची पट्टी बनवलेली आहे, सोनपट्टी बनवलेली आहे, त्याच्यामध्ये मोराचं काम आहे. सुंदर असा हा मुकुट बनवलेला आहे. हे आपल्या ज्या कंठ्या आहेत हे सगळं घातल्यानंतर आपला बाप्पा इतका सुंदर दिसायला लागला की नजरच काढून घ्यावीशी वाटत होती. इतका गोड बाप्पा आपला तयार झालेला आहे. आणि हे सगळे दागिने आपल्याकडे अवेलेबल आहेत रिच क्रिएशन मध्ये. तुम्हाला हा आपला बाप्पा कसा वाटला मला नक्की सांगा. अगदी सिंपल पासून त्याच्यानंतर वर्क केल्यानंतर बाप्पाचं रूप एवढं खुलून आलं. ही कानपट्टी लावल्यानंतर, त्याच्यानंतर सोंडेसाठी सुंदर असं पिकॉकची डिझाईन बनवल्यानंतर वाव लुक आलेला आहे. आणि बाप्पाचं दर्शन हे घेतच राहावं आणि घेतच राहावं असं वाटत आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. 3 फुटाची ही आपली जी रांगोळी आहे ती देखील अप्रतिम वाटते आणि बाप्पा तर पाहतच राहावं असं वाटतंय. फक्त हार्डली 5 मिनिटांमध्ये आपलं हे डेकोरेशन तयार झालेलं आहे. आणि वाटतंय मात्र खूप असं वेळ लावल्यासारखं, पण खूप सुंदर डेकोरेशन झालेलं आहे. मोदक आपण ठेवलेले आहेत, डेकोरेटिव्ह मोदक, डेकोरेटिव्ह डिझाईनचे छोटे छोटे गोल रांगोळ्या ठेवल्या आहेत. तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ.